आज विजयादशमी. सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा अनलायझर परिवाराच्या वतीने. आजचा व्हिडिओ करायचं थोडंसं एक वेगळं कारण असं आहे की बऱ्याचदा जे धार्मिक सण असतात त्यांचा एक ठराविक पद्धतीचा अर्थ काढला जातो आणि त्याच पद्धतीचं विश्लेषण आपल्या समोर येत राहतं. ह्या सणाचं काय धार्मिक महत्त्व आहे ती गोष्ट वेगळी. ते सांगणारे विद्वान भरपूर आहेत, भरपूर प्रमाणात लेख तुम्हाला दिसतात किंवा विचाराचं सोनं लुटूयात असंही म्हणायला दिसतात. पण प्रत्यक्षामध्ये हे नवरात्राचे 9 दिवस आणि शेवटचा दसरा ह्याचा जो एक आजच्या काळाशी सुसंगत असा जो एक वेगळा अर्थ काढायचा आहे, जो आम्हाला आवर्जून तुमच्यासमोर ठेवायचा आहे, म्हणून आणि हा वेगळा व्हिडिओ आम्ही मुद्दाम करतो. तो जो काही पुराणातला प्रसंग आहे त्याच्यातला फक्त आपण एक अर्थ असा घेऊयात. एका राक्षसाचा वध करायचा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून देवीला सगळे शस्त्र पुरवतायत आपले. म्हणजे एक लक्षात घ्या गोष्ट. एक तर सगळ्यात पहिला मुद्दा जो मला वेगळा उपस्थित करायचा आहे की स्त्रीची अबला म्हणून जी प्रतिमा मध्ययुगीन कालखंडामध्ये तयार झाली होती किंवा स्त्रियांना पळवणे, स्त्रियांवरती बलात्कार करणे, त्या स्त्रियांना मुस्लिम आक्रमकांनी स्वतःच्या जनानखान्यामध्ये भरती करून घेणे, हे सगळे प्रकार घडल्याच्या नंतर स्त्रीच्या भौतिक सुरक्षा कवच असायला पाहिजे अशी एक भीती 700-800 वर्षामध्ये परकीय आक्रमकांच्या, विशेषतः मुस्लिम आक्रमकांच्या नंतर तयार झाली. इंग्रजांनी सुद्धा आपल्यातले सगळे जुने संदर्भ काढून त्याच्यातले म्हणून स्त्रीला अबला म्हणजे स्त्री ही देवता आहे, तिची पूजा करायची आहे. तिला आधी लहान असताना वडिलांनी सांभाळावं, नंतर तिला काय म्हणता येईल थोडंसं मोठं झाल्याच्या नंतर भावानं सांभाळ करावा, मग पतीने करावा, नंतर मुलाने करावा, असे सगळे ठरलेले काही आपल्या पुराणातले श्लोक काढले, त्याचा संदर्भ घेतला आणि त्याच्यावरून अबला असं ठरवलं गेलं. प्रत्यक्षामध्ये स्त्री ही अबला नसून ती अशी सक्षम अशी आहे. आणि नवरात्रामध्ये ज्या तुळजाभवानीची, महाकालीची पूजा केली जाते, तिची प्रतिष्ठापना म्हणजे घटस्थापना आपण जेव्हा करतो, ती जी मूर्ती आहे ती सशस्त्र आहे. ती दोन्ही हातातल्या त्रिशूळाने प्रत्यक्ष त्या महिषासुराच्या मानेवरती तो त्रिशूळ खोपसलेला आहे असं ते वर्णन आहे. ह्याच्या आधीच्या सुद्धा व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आवर्जून दाखवलेलं होतं की इथल्या प्राचीन मंदिरांवरती, इव्हन अगदी ह्याच मराठवाड्यातल्या, अशी सर्वसामान्य स्त्री पण दाखवली की जिच्या हातामध्ये शत्रूचं मुंडकं, दुसऱ्या हातामध्ये तलवार आहे, खड्ग आहे त्या भाषेमध्ये सांगायचं तर. म्हणजे ही फक्त देवीच नाही, म्हणजे स्त्रीची अबला ही प्रतिमा मधल्या कालखंडामध्ये सोयीप्रमाणे तयार केली गेली. प्रत्यक्षामध्ये आपल्या पुराणातले संदर्भ ही स्त्री नुसती सबलाच आहे असं नाही, तर ती सर्वशक्तिमान आहे, शस्त्रधारिणी आहे. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला जो मुद्दा आम्हाला विजयादशमीच्या निमित्तानं सगळ्यांच्या समोर ठेवायचा की स्त्रीची ही प्रतिमा ही परंपरागत नाही, ही काही सोयीप्रमाणे मधल्या युगात तयार झालेली मध्ययुगीन कालखंडातली, ती आपण आता बाजूला ठेवायला पाहिजे. स्त्री ही सबला नाही, स्त्री ही अबला नाही, स्त्री ही सबला आहे, सक्षम आहे, सगळ्यांचंच रक्षण करणारी आहे. म्हणजे 9 दिवस ती तपश्चर्या करते आहे आणि तेही तपश्चर्या केल्याच्या नंतर तिला ते करण्यासाठी सगळे मदत करते आहेत. सगळ्या देवतांनी आपली आपली शस्त्र देवीला दिलेली आहेत आणि मग ती सगळ्याचं काय तपश्चर्या करून सगळं आत्मसात करते आणि मग प्रत्यक्ष युद्धाला निघून ती राक्षसाचा निपात करते, असा तो सगळा प्रसंग आहे. पहिला अर्थ, स्त्री ही सबला आहे, अबला नाही. दुसरा अर्थ की तुम्हाला एखादी काय म्हणता येईल अडचणीवरती मात करायची असेल तेव्हा राक्षसाचा वध केला होता, आता काय प्रत्यक्ष भौतिकदृष्ट्या राक्षस असेल असं नाही. आताच्या ज्या अडचणीवरती मात करायची आहे त्याच्यासाठी तुम्हाला शस्त्रसज्ज व्हावं लागणार आहे. हा तो असा वेगळा मुद्दा आहे. तर शस्त्रसज्ज म्हणजे आता प्रत्यक्ष भौतिक पातळीवरची धनुष्य काय किंवा गदा काय किंवा खेटक काय किंवा म्हणजे ढाल काय, तलवार काय, अशी शस्त्र पाहिजेत असं नाही. आताच्या काळामध्ये शिक्षण, तंत्रज्ञान ह्याच्यामुळेतून येणारी जी शस्त्र आहेत त्यांचा तुम्हाला वापर करावा लागेल, हा त्याच्यातला आता संदेश आहे. जो कालखंड आहे आपल्याकडे सांगितला गेलेला की बाबा बरोबर आपल्याकडे जी खरीपाची पेरणीची तो कालखंड असतो, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, एक 4 महिने जे पावसाचे मानले गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर म्हणजे जे धान्य आपल्याकडे तयार होतं कोरडवाहूमध्ये ते याच कालखंडात तयार होतं. आणि ह्याच्यानंतर आपल्याकडचं सैन्य शिवाजी महाराजांच्या काळातही सगळ्यात म्हणजे त्या कालखंडामध्ये पाऊस काळ जेव्हा मोठा असायचा, नद्यांना पूर आलेले असायचे, ओलांडून पलीकडे जाता यायचं नाही, शेतीची कामं असायचे, बहुसंख्य आपल्याकडचे सैनिक म्हणून नुसतं न म्हणतात ते प्रत्यक्षामध्ये शेतकरीच होते. हे जे सगळे मावळे होते कष्टकरी शेतकरी होते आणि ते शेतीतले कामं तो कालखंड पूर्ण झाल्याच्या नंतर मगच ते लढाईला बाहेर पडणार. म्हणजे दशमीचं सीमोल्लंघन हा जो शब्द आहे, सीमा ओलांडणे, हे सगळं की तुम्हाला तुमची कामं करायची आहेत आणि नंतर शेतीची कामं झाल्याच्या नंतर अन्नधान्याची व्यवस्था झालेली, घरचं कोठार भरून ठेवलेलं, हे सगळं झाल्याच्या नंतर मग तुम्हाला मोहिमेवरती बाहेर पडायचं आहे. त्याच्यामुळे आताच्या काळातला दुसरा जो संदेश आहे की तुम्ही तुमची जी स्थानिक परिस्थिती आहे, ज्या काही बाकीचे तुमच्या गरजा आहेत त्या पहिले पूर्ण केल्याच्या नंतर मग तुम्हाला मोहिमेवरती बाहेर पडायचं आहे. म्हणजे
जसं देवीच्या बाबतीमध्ये तुम्ही 10 दिवसाच्या कालखंडामध्ये ती शस्त्रसज्ज होते आणि मग लढाईला बाहेर पडते आहे, शिवकालीन कालखंडामध्ये तुम्ही शेतीचे कामं करून मग लढायला बाहेर पडतात. त्यासच आताचा जो अर्थ आहे की तुम्हाला स्थानिक पातळीवरच्या ज्या काही सगळ्या तुमच्या अडचणी त्या दूर करायच्या आहेत, नवीन तंत्रज्ञान शिकून घ्यायचे, मग मोहिमेला बाहेर पडायचं आहे. आता मोहिमेला बाहेर पडत असताना आता नवीन भाषेमध्ये म्हणाल तर बाहेरच्या ठिकाणी जाऊन तुम्हाला बाजारपेठेत तुम्हाला काही हे करायचं आहे, नवीन तंत्रज्ञान तुम्हाला शिकून घ्यायचं आहे. आधी आपल्याकडं असलेलं सगळं समजून घेऊन हे सगळं केल्याच्या नंतर नवीन शोधामध्ये बाहेर पडायचंय, असा तो दसऱ्याचा अर्थ आहे. जशी स्त्री ही सबला आहे असा एक वेगळा अर्थ जो आधीच होता, आता तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. तसा दुसरा अर्थ असा आहे की तुम्हाला नवीन काही करण्यासाठी बाहेर पडायचं आहे. सातत्याने आपल्याकडे आहे ते काही आहे त्या परंपरेवरती अवलंबून न राहता, जुन्या ज्ञानावरती विसंबून न राहता सातत्याने नवीन काहीतरी शोध घेतला पाहिजे. माणूस हा भटका राहिलेला आहे. भटक्यामध्ये एक प्रेरणा अन्न मिळवणे ही होती, ती ठीक आहे. 10,000 वर्षापूर्वी शेतीचा शोध लागला आणि माणसाच्या अन्नधान्याच्या गरजा भागल्याच्या नंतर शिकार हा विषय संपला. मारून खाणारा माणूस पेरून खायला लागला आणि मानवी संस्कृतीची सुरुवात झाली असं जे म्हणतात. तर आता नंतर तुम्हाला अन्नधान्याची गरज संपल्याच्या नंतरची जी भटकंती नावाची गोष्ट आहे, त्याच्यामध्ये अपरिहार्यपणे एक भाग येतो, तो म्हणजे तुम्हाला नवीन काहीतरी शोधायची तुमची मूळ प्रवृत्ती असते माणसाची, ती त्याची परिपूर्ती झाली पाहिजे, म्हणून बाहेर पडायचं आहे. दुसरी गोष्ट, जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला वेगळ्या काही गोष्टी सुचतील, वेगळ्या काही गोष्टी दिसतील. इतकंच नाही, जुन्या गोष्टीचा पण नव्यानं अर्थ लागेल. हे तेव्हा शक्य आहे की जेव्हा तुम्ही बाहेर पडता. अन्यथा डबक्यासारखं एकाच ठिकाणी तुम्ही साचून बसलेले आहात, तर तुम्हाला नवीन काय आहे ते कळू शकत नाही. आता तरी ही जी सगळी क्रांती झालेली आहे संपर्काची, कम्युनिकेशन रिव्होल्युशन ज्याला म्हणतात, त्याच्यामुळे आता कितीतरी गोष्टी घर बसल्या तरी कळतात. जुन्या काळी असं नव्हतं. तुम्ही जोपर्यंत प्रत्यक्ष बाहेर जात नाहीत, फिरत नाहीत, समजून घेत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला ते कळायच्या शक्यता फार कमी होत्या. आताही तुम्हाला याच्यामुळे बाकीच्या कितीतरी गोष्टी कळू शकतील, पण जर तुम्हाला काही समाजातला अनुभव घ्यायचा असेल, जो एक व्हिडिओ आम्ही यापूर्वीचा टाकलेला होता, त्याच्यामध्ये महात्मा गांधींचं ते 100 वर्षापूर्वीचं 100 वर्षापूर्वीचा त्यांचा जो संदर्भ होता की रेल्वेच्या 3ऱ्या वर्गाने त्यांनी प्रत्यक्ष प्रवास करून भारत समजून घेतला. आताच्याही काळामध्ये कितीतरी गोष्टी ज्याला आपण ग्राउंड रियालिटी म्हणतो, म्हणजे जमिनीवरचं वास्तव ज्याला म्हणतो, ते समजून घ्यायचं असेल तर काही ठिकाणी अनिवार्यपणे प्रत्यक्ष प्रवास करणे, लोकांशी भेटणे, समजून घेणे, एखाद्या ठिकाणचा हवामान किंवा प्रतिकूल अनुकूल परिस्थिती, या सगळ्यासाठी प्रत्यक्ष अनुभव नावाची जी गोष्ट असते. म्हणून त्या देवीच्या ह्याच्यामध्ये देवी कशी शस्त्रसज्ज झाली आहे, किंवा मनाच्या श्लोकातला एक श्लोक आम्ही बऱ्याचदा संदर्भ त्याचा देतो, बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही थरारी. कोदंडधारी म्हणजे शस्त्रसज्ज, म्हणजे कृतीप्रवण. म्हणजे दसऱ्याचा एक अर्थ असा आहे की तुम्ही एका ठिकाणी बसलेत आणि कोणाला तत्वज्ञान शिकवायला लागलेत किंवा स्वतःचं समजून घ्यायला, असं चालणार नाही. कृती तुम्हाला करावी लागेल. प्रत्यक्ष वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये नुसतंच एका ठिकाणी बसलो. ऑनलाईनच्या काळामध्ये एक फार मोठा तोटा असा झाला की काहीच न करता नुसतंच ऑनलाईन लोक आहेत किंवा सोशल मीडियावरती पडून आहेत किंवा नुसतंच बसून शहाणपण शिकवायला लागले, त्याच्यानं जग चालत नाही. या समाज माध्यमांवरती गेली 2.5-2.5 वर्ष मी स्वतः वैयक्तिकरित्या व्हिडिओ करतोय, तरीही मी तुम्हाला हीच गोष्ट सांगतो, जर काही नवीन समजून घ्यायचा असेल, अनुभव घ्यायचा असेल, तर प्रवास हा करावा लागतो. प्रवास म्हणजे जाऊन समजून घेणे. प्रवास म्हणजे प्रत्येक वेळेस लांबचाच प्रवास असतो असं नाही, अगदी जवळ सुद्धा. मी तुम्हाला कालचं एक उदाहरण सांगतो, अतिशय छोटं. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या निमित्तानं आनंदग्राम म्हणून जे बीडच्या जवळ एड्स बाधित मुलांचं किंवा एड्स बाधित ज्या व्यक्ती, त्यांचा एक आश्रम आहे तिथे, दत्ता बार्ग जे ते चालवतात, आणि त्या ठिकाणी आम्ही भेट दिली होती. ती प्रत्यक्ष भेट दिल्याच्या नंतर एक कळलेली फार वेगळी गोष्ट अशी होती, त्या आश्रमाला देणग्या देतात, आजही लोक देणग्या देतील, ती गोष्ट वेगळी. पण प्रत्यक्ष वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी जाऊन त्या मुलांशी संवाद साधावा, त्यांना आपल्या ज्या क्षेत्रातलं काही आहे ते त्यांना द्यावं, हे होत नाही. त्यांनी जी खंत व्यक्त केलेली होती की प्रत्यक्ष आमच्याकडे येऊन भेटणारे लोक फार थोडे आहेत, भेट देणारे लोक किंवा शिक्षक किंवा वेगवेगळ्या विषयातले तज्ज्ञ, हे जर इथं आले आणि मुलांशी बोलले तर खूप चांगली गोष्ट होऊ शकेल. ज्या पद्धतीने त्यांना तिथे जाऊन मी कविता, अतिशय सुंदर अशा निसर्ग काही कविता म्हणून दाखवल्या, आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद अगदी अवर्णनीय असा आनंद होता की त्यांना काहीतरी वेगळं आपल्याला ऐकायला भेटतं आहे.
म्हणजे दसऱ्याचा तो एक अर्थ आहे की तुम्हाला प्रत्यक्ष कृती करावी लागणार आहे. जसं स्त्री ही सबला आहे असा एक त्याचा अर्थ आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला प्रत्यक्ष कृती करावी लागणार आहे. आणि तिसरी जी मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते, आजही आताच्याही काळामध्ये ज्याला मोहीम म्हणतात की काय सीमोल्लंघन करून तुम्ही मोहिमेवर निघता, आता सुद्धा तुमच्या एकदा तुमच्या प्राथमिक गरजा भागल्याच्या नंतर तुमच्या स्थानिक पातळीवरची अडचण दूर झाली, भूक भागली, म्हणजे तेव्हाच्या काळातलं अन्नधान्य ते शेतीमध्ये पिकून कोठारात भरून ठेवायचे. मी आताचा अर्थ थोडासा वेगळा काढतो, ज्यांना मला याचा शेवट करायचा आहे की ज्यांच्या किमान गरजा भागलेल्या आहेत. असा एक मध्यम वर्ग, उच्च मध्यम वर्ग आणि उच्च वर्ग असा असतो की ज्याच्या किमान गरजा भागलेल्या आहेत त्याला त्याचं पोटपाण्यापुरतं आणि सर्वसामान्य ज्याला आपण लसावी काढूयात त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी त्याला मिळालेलं आहे. अशा लोकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आता बाहेर पडून, म्हणजे मोहीम काढणे असा जो अर्थ आहे ना, त्यांनी आता आपल्यातून थोडंसं बाहेर पडून इतरांना ज्या ठिकाणी कमतरता आहे त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. आणि हे का करण्याची आवश्यकता आहे? सगळं काही सरकार करेल आणि आम्ही मात्र शांत बसून राहू, ही मानसिकता गेल्या 75 वर्षात दुर्दैवाने नेहरूंच्या समाजवादी भिकारी धोरणांनी आम्हाला शिकवलेली होती. त्याच्यामुळे आम्ही आमच्या पातळीवर, वैयक्तिक पातळीवर, ती संस्थात्मक पातळीवरती काही न करता सरकारकडे पाहायचं आणि लाचारासारखं बसून राहायचं ही दुर्दैवाने सवय लागली. त्याच्यामुळे अशा ज्या संस्था, ज्या आनंदग्रामला आम्ही भेट दिली होती त्या आणि अशा कितीतरी संस्थांमध्ये आपल्या असं आढळून येतं की त्यांना मदत करणारे लोक तयार आहेत, पण काही गोष्टी ह्या सरकार आणि बाकीच्यांपेक्षा वेगळ्या जाऊन सर्वसामान्य लोकांना कराव्या लागणार आहेत आणि ते होताना दिसत नाही. हा त्याचा अर्थ आहे. या विजयादशमीच्या निमित्ताने काहीतरी तुम्ही वेगळं करा, काहीतरी मोहीम त्या अर्थाने हातामध्ये घ्या, ती छोटी असो किंवा मोठी असो, आणि स्वतःची जी एक चौकट आहे ज्याच्यामध्ये आपण अडकून पडलेलो असतो आणि स्वाभाविकच आपल्या विचाराचं एक डबकं होऊन बसतं आणि त्याच्यामध्ये मग स्वाभाविकपणे किडे, जीव जंतू आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी वाढतात. त्याच्यापेक्षा जर तो मोकळा प्रवाह झाला आणि खळखळू लागला तर खूप काही नवं त्याच्यामधून होऊ शकतं. पुन्हा एकदा अॅनालायझर परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांना विजयादशमीच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.